नमस्कार मित्रांनो. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो, अपयश येत, दुखी होतो. पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो. अशाच एका विजेत्याची गोष्ट आज मी घेऊन येत आहे. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची गोष्ट आहे हंगेरियन आर्मीचे सार्जंट कॅरोलियाची. कॅरोली 1948 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी सर्वात अव्वल दर्जाचा पिस्टल शूटर होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी बरीच पदक त्याच्या नावावर होती. 1940 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठीच सगळ्यात प्रबळ दावेदार तो होता. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होत. त्याची सगळी स्वप्न धुळीत मिळाली जेव्हा आर्मीच्या प्रशिक्षणावेळीच त्याच्या हातातच हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. दुर्भाग्य म्हणजे हाच त्याचा शूटिंग हँड होता ज्यानं तो पिस्तूल चालवण्यात तरबेज होता. एक झटक्यात त्याच्या सगळ्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला. हे सगळं माझ्याबरोबरच का, असा प्रश्न सगळ्याप्रमाणे त्याच्याही डोक्यात आला असेल का? मीच का? पण तस झाला नाही. तो त्याच्या स्वप्नांवर ठाम होता. त्यानं जी स्वप्न बघितली होती त्याला ती पूर्ण करायची होती. तो सुद्धा आपल्यासारखं स्वप्न पूर्ण न होण्याचं 1000 कारण देऊ शकत होता. पण तस न करता तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग शोधत होता. 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्यानं एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली. स्वतःवर झालेल्या परिस्थितीमुळे मुळे अजिबात दया नाही दाखवायची. नाही, काहीही करावं लागलं तरी चालेल, पण स्वप्न पूर्ण करायचंच. त्याच्याकडे इच्छाशक्ती होती आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय. म्हणूनच त्यानं निवडला एकदम निरोगी आणि पूर्ण कामात असलेला त्याचा डावा हात. त्याच हातानं त्यानं सराव करायचं ठरवलं. ज्या हातानं साधं लिहिताही येत नव्हतं असा हात त्यानं जगातलं सर्वोत्तम शूटिंग हँड बनवायचं ठरवलं. खूप त्रास सहन करावा लागणार होता. हे एवढं सोपंही नव्हतं. अगदी पिस्तूल पकडण्यापासून सुरुवात. पण आयुष्यात सर्व काही शिकू शकता इच्छाशक्ती असायला हवी. त्यानं वस्तुस्थितीशी 2 हात करून प्रयत्नांवर भर दिला. काय नाही होऊ शकत, त्यापेक्षा काय होऊ शकत याकडे त्यानं लक्ष केंद्रित केलं. 1 वर्षानंतर कॅरोली पुन्हा हंगेरी येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला. त्याच्या सहकार्यांना त्याला पाहून आनंद झाला. त्यांना वाटलं कॅरोली आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथं आला आहे. त्यांना त्याच कौतुक वाटलं. पण नाही, तो आला होता एक स्पर्धक म्हणून. या सर्वांची स्पर्धा करायला, तेही आपल्या डाव्या हातानं. तो आला, तो लढला आणि तो जिंकला. कोणालाही विश्वास न ठेवता येणारी गोष्ट त्यानं करून दाखवली. 3ऱ्या महायुद्धामुळे सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यामुळं कॅरोलीची स्वप्न काही काळ पूर्ण होऊ शकलं नाही. पण 1948 ऑलिम्पिकमध्ये कॅरोली पाहिलं सुवर्णपदक जिंकलं. कल्पना करा, तुम्ही एक स्वप्न बघता, ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचं. अपघातामुळे तुमचा हात तुम्ही गमावता. तरीही एवढ्या भयानक परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढून तुमच्या डाव्या हातानं सराव करता आणि स्वतःच स्वप्न पूर्ण करता. कितीही जिद्द. 4 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक त्याला मिळालं. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी पराभूत होतो, अपयश येत, दुखी होतो. पण या सगळ्या गोष्टींना झुगारून जो उठतो आणि लढतो तोच तर खरा विजेता ठरतो. इथून पुढं कधीही हार मानायची वेळ आली, ही गोष्ट एकदा आठवा. आयुष्यात काय गमावलं यावर लक्ष देऊ नका, तर आपल्याकडं काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. कोणताही हँड ग्रेनेड आपल्या सामर्थ्याच्या आणि दृढ निश्चयाच्या चिंधड्या उडवू शकत नाही. जर आयुष्यात विजेता बनायचं असेल तर तोपर्यंत प्रयत्न करा, जोपर्यंत हवं ते मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तो जर असेल तर तुम्ही कोणताही चमत्कार आयुष्यात घडवू शकता. प्रयत्न करायचं थांबू नका. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कधी हार मानू नका. तुमचंही दिवस येतील. धन्यवाद.